सुनील तटकरे यांनी काहीशा जड अंतःकरणाने आणि जड मनानं हे सांगितलं की अजित पवारांच्या अनुपस्थितीमध्ये पक्ष कार्यालयात येणं हे त्यांच्यासाठी अवघड होतं। दरम्यान आता आपण आपल्या दृश्यांकडे वळतो आहोत। जी दृश्य आता आपल्याला या क्षणाला टीव्हीवर दिसतायत ती कऱ्हानिरा संगमावरची आहेत। त्या संगमावर अजित पवार यांच्या अस्थींचं विसर्जन होतं आहे। त्यासाठी एक नाव आपल्याला पाण्यात उतरलेली दिसते। त्या नावेमध्ये काही माणसं आहेत, काही महिला आहेत। आमचे सहकारी प्रतिनिधी नवनाथ बोरकर या निमित्तानं आपल्यासोबत जोडले आहेत। नवनाथ, काही दिवसांपूर्वी ज्यावेळेला आपण या संपूर्ण घटनेचं वार्तांकन करत होता तेव्हा आपला आवाजही जड झालेला आम्ही ऐकला। हा तुमच्यासाठी एक अत्यंत भावनिक क्षण होता आणि आत्ताच्या घडीला सुद्धा अजितदादांच्या अस्थींचं विसर्जन होताना पाहणं हा सुद्धा मनावर एक ताण आणणारा प्रसंग आहे। पण तरीही तुम्ही थोडा प्रयत्न करा आणि आम्हाला जमल्यास सांगा की हे कुठे घडतंय आणि या निमित्तानं नावेत कोण कोण आहे। नक्कीच सर, या ठिकाणी अस्थीचा विसर्जित करण्याचा कार्यक्रम जो आहे तो सुरू आहे आणि बारामती तालुक्यातील सोनगाव येथील सोनेश्वर मंदिर आहे आणि हे सोनेश्वर मंदिर जे आहे ते कऱ्हानिरा नदीच्या संगमावर वसलेलं आहे आणि त्याच ठिकाणी नावेतून जात जे आहे ते सुनेत्रा पवार असतील, जय पवार, पार्थ पवार, त्यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार, त्याचबरोबर सुप्रिया सुळे, योगेंद्र पवार, हे सर्व पवार फॅमिली जे आहे ते अजितदादा यांचे अस्थी जे आहे ते विसर्जित करण्यासाठी या कऱ्हानिरा नदीच्या संगमावर पोहोचल्यात आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने सर्व पवार कुटुंब जे आहे ते याच ठिकाणी म्हणजे बारामती तालुक्यातील सोनगाव येथील अनेक वेळा अजितदादा हे याच सोनेश्वर मंदिरामध्ये आलेले होते आणि त्यांचं या ठिकाणी येणं जाणं असल्यामुळं या ठिकाणी दोन्ही नद्यांचा संगम झालेला आहे आणि त्याच ठिकाणी अस्थी विसर्जित करण्याचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने सर्व पवार कुटुंबीय जे आहे ते सोनेश्वर मंदिराकडे गेल्याचं देखील पाहायला मिळत आहे। तर जी, या निमित्तानं नवनाथ आपल्याला एक विचारावंसं वाटेल की प्राप्त स्थितीमध्ये या अस्थि विसर्जनाच्या नंतर पुढे अजून काय ठरलेलं आहे, आपल्याला काही संकेत मिळतात का? हा प्रश्न तसं पाहायला गेलं तर एखाद्याला ऐकताना वाटू शकतो की हा अत्यंत गैरलागू प्रश्न आहे, चाललंय काय आणि तुम्ही बोलताय काय, पण कर्तव्य कुणाला चुकत नाहीत नवनाथ, आणि म्हणूनच मी या प्रश्नाकडे आपल्याला आणू इच्छितो की अस्थि विसर्जनाच्या नंतर काही राजकीय घडामोडी बारामतीत घडणं अपेक्षित आहे का? नक्कीच सर, प्रसाद सर, खऱ्या अर्थाने आता धार्मिक विधी पार पडत आहे आणि खरं तर उपमुख्यमंत्री अजितदादा गेल्यानंतर पाठीमागे काय परिस्थिती निर्माण होते हे खरं तर आपल्याला पाहायला मिळतच आहे। पण दादांच्या नंतर राजकीय अस्तित्व कोण हे करेल हे देखील महत्वाचं आहे। त्यामुळे आता खऱ्या अर्थाने अजितदादा नंतर उपमुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने अनेक दिग्गज नेते जे आहे ते बारामतीमध्ये येऊन पवार कुटुंबियांचं सांत्वन करत आहे। खऱ्या अर्थाने हा विधी जो पार पडल्यानंतर काही तुम्ही जसं म्हटला की बाबा त्यानंतर काहीतरी घडामोडी घडणं अपेक्षित आहे, तशा पद्धतीने धार्मिक विधी पार पडल्यानंतर ही राजकीय जी घडामोड जी आहे त्याला कुठेतरी आता चर्चाची सुरुवात जी आहे ती होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार। जी नवनाथ, आपण घटनाक्रमाकडे लक्ष ठेवा, आपण वेळोवेळी संपर्क करत राहू। आता आपण पटकन वळतो आहोत आपल्या सोबत असलेले राजकीय विश्लेषक किरण तारे यांच्यापर्यंत। किरण तारे, बारामतीतल्या कऱ्हानिरेच्या संगमावर अजित पवार यांच्या अस्थीचं विसर्जन झालंय। थोड्या वेळापूर्वी आपण एक विषय चर्चेमध्ये आणला होता। तुम्ही सांगत होतात की जर समजा उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा अजित पवार आल्या तर स्वाभाविकरित्या राज्यसभेची जागा रिकामी होईल, तिथे पार्थ पवार यांची निवड होऊ शकते। मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की या संपूर्ण घटनाक्रमामध्ये आत्तापर्यंत पार्थ पवार यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जे वाद निर्माण झालेले आहेत ते पुन्हा उफाळून येणार नाहीत का, आणि ते टाळण्यासाठी पार्थऐवजी जय पवार यांना संधी द्यावी असं विचारात घेतलं जाऊ शकतं का? नाही, दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत प्रसादजी, असं मला वाटतं की पार्थ पवार यांच्या राजकीय कारकिर्दी संदर्भामध्ये काही वाद नक्की झालेत। म्हणजे ते निवडणूक हरलेत, निवडणूक हरल्यानंतर शरद पवारांनी उघडपणाने त्यांची कान उघडणी केली, त्यांच्याबद्दल ते इमॅच्युअर आहेत असं म्हणून शब्द प्रयोग केला। आता गेल्या काही दिवसांपूर्वी आपण बघितलं
की त्यांच्या एका जमिनीच्या व्यवहारामधनं खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली होती. पण त्याच्यामध्ये असं आहे की अशा प्रकारचे राजकीय आरोप हे अनेक लोकांवर होत असतात, पण त्यामुळे राजकारण थांबत नसतं, त्यामुळे त्यांच्या निवडून जाण्याची प्रक्रिया थांबत नसते. छगन भुजबळांपासून हसन मुश्रीफांपासून अनेक लोकांना या सगळ्या आरोपांना सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे आरोप करणं वेगळं आणि राजकारण करणं वेगळं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं माझा त्याच्यातला समज आहे. आणि माझी याच्यातली माहिती अशी आहे की जय पवार यांना फारसा त्यांनी राजकारणामध्ये इंटरेस्ट दाखवलेला नाहीये आजपर्यंत. त्यामुळे जय ऐवजी पार्थ पवार यांची तिथे निवड होऊ शकते. सुनेत्रा वहिनींनी समजा उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं महाराष्ट्रामध्ये, तर त्यांची राज्यसभेतली जागा ही पार्थ पवार घेतील. पार्थ यांना लोकसभेला निवडून जायचं होतं, त्यांना दिल्लीमध्ये राजकारण करण्याची इच्छा आहे आणि जय पवार यांना राजकारणामध्ये जायची इच्छा नाही. त्या दोन गोष्टी असल्यामुळे मला असं वाटतं की पार्थ यांचा नंबर तिकडे लागू शकतो. जी किरणजी, आपण या निमित्तानं एक पक्षांतर्गत काय सूर उमटतोय ते पाहतो आहोत आणि त्या निमित्तानं मी परत आपल्यापर्यंत येतो. आता एक गोष्ट आपल्याला प्रेक्षकांनाही लक्षात आणून द्यायला हवी, कारण सातत्यानं समाज माध्यमांमध्ये हा सूर उमटतोय की ही काही वेळ आहे का ही सगळी चर्चा करायची. पण आपल्याला हे प्रेक्षकांपर्यंत पोचवायला हवं की मुळात नेतृत्व निवडीची चर्चा पक्षात सुरू झालेली आहे आणि म्हणून आम्ही नरहरी झिरवाळ काय म्हणतात ते दाखवतो आहोत. त्यानंतर आपण परत एकदा किरण तारे यांच्यापर्यंत येणार आहोत. बऱ्याच लोकांचं, मग ते बारामतीतले असतील ते